नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा घेऊयात। संवाद सुपरफास्ट। चारित्र्याच्या संशयावरून पुण्यात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना काल घडली आहे। पुण्यातील कात्रजमध्ये हा प्रकार घडलाय। विनोद तानाजी चव्हाण याने चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून पत्नी आरती हिचा खून केलाय। यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। अत्यवस्थ पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल मुलं शाळेला गेल्यावर दोघांच्यात भांडण झाली आणि यातून पतीने पत्नीचा खून केलाय। घराचा दरवाजा बराच वेळ बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांचं दार वाजवलं, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीची काच फोडून पाहिलं असता हा प्रकार समोर आलाय। पालकांनो, आपल्या मुलांवर नीट लक्ष देण्याची गरज आहे, कारण काल पिंपरी चिंचवडमध्ये एक 4 वर्षाची चिमुरडी 7 तास बेपत्ता होती। मात्र पोलिसांच्या तत्परतेच्या तपासामुळे 7 तासानंतर आलिया नामक चिमुरडी आई वडिलांना सुखरूप मिळाली आहे। काल खेळता खेळता अचानक आलिया खान ही मुलगी गायब झाली। आई वडिलांनी आपल्या परिसरात शोध घेतला, मात्र ती सापडली नाही। अखेर पोलिसात धाव घेतल्यानंतर 35 ते 40 पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आलियाला शोधलंय। या घटनेनंतर खान कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले, पण आपल्या मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवणं ही मात्र गरज आहे। पारनेर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील 3 मुलींवर अनेक दिवसांपासून अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेला नगर येथील चाइल्ड लाईन संस्थेने वाचा फोडली असून आरोपी हा 17 वर्षीय अल्पवयीन असल्याची माहिती मिळतेय। 27 नोव्हेंबरला शाळेत असताना आरोपीने मुलींसोबत गैरवर्तन केलं। त्यानंतर अनेक वेळा त्याने अत्याचार करत मुलींना धमकावलंय। अखेर चाइल्ड लाईन संस्थेच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलंय। याबाबत आता पालकांनी संबंधित आरोपी विरोधात पारनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव जवळ काल रात्री भीषण अपघात झालाय। भरधाव वेगाने जाणारी 4 चाकी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। काल रात्री 10च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 222 वरील टाकरवन फाट्याजवळ हा अपघात घडलाय। यामध्ये गाडीतील सुरेश हरियाणी, हेमंत राजपूत, रोहित हे तिघेही जागीच ठार झाले। हे सर्व कापड व्यापारी होते आणि ते मध्य प्रदेशातील इंदोर मधील असल्याची माहिती मिळतेय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे काल रेल्वेमधील लूटमारीचा प्रयत्न टळलाय। वाराणसी हुबळी एक्सप्रेस काल रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केलाय। मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी वेळीच हालचाल केल्यानं शस्त्राची बॅग टाकून दरोडेखोर पसार झालेत। मात्र त्यांच्याकडील चॉपर, एअर पिस्तूल, 2 मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। ही 7 ते 8 दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखान्यांनी FRP न दिल्याच्या निषेधार्थ खोट्या नोटा उधळून प्रतिकात्मक आंदोलन केलंय। आंदोलनानंतर आंदोलक निघून गेले, मात्र त्यांनी उधळलेल्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची मात्र नंतर बराच काळ एकच झुंबड उडाली होती। चालू गळीत हंगामात साखर कारखानदारांनी एक रकमी FRP देण्याची घोषणा केली आहे। मात्र आता हंगाम सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी FRP दिली नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खोट्या नोटा उधळून कारखानदारांचा निषेध केला आहे। कांदा प्रश्नासंबंधी काल नाशिक येथील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। सध्या राज्यभरात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळा कांद्याबरोबर लाल कांद्याची विक्री होत असून भाव मात्र कवडी मोल मिळतोय। यावर्षी दुष्काळ आहे आणि त्यातच कांद्याला मिळणाऱ्या दरातून केलेला खर्च तर सोडाच, मात्र मजुरी देखील वसूल होत नसल्यानं शिष्टमंडळाने मोदींची भेट घेत मागण्यांचं निवेदन दिलंय। आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांच्यासह अन्य काहींनी ही भेट घेतली आहे। वारंवार कर्ज मागणीसाठी SBI बँकेसमोर उपोषण आंदोलन करूनही कर्ज न मिळाल्यानं बँकेसमोर कर्जाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या तुकाराम काळे या शेतकऱ्याचा 13 डिसेंबर रोजी मृत्यू झालाय। यामुळे काल परभणीमधील पाथरीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनही दिलंय। त्यामध्ये बँक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा नाहक बळी गेलाय, म्हणून बँक व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। सोबतच मयत तुकाराम काळे यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये मदत देऊन मयत शेतकऱ्याच्या पत्नीला बँकेत कायमस्वरूपी रुजू करून घ्यावी अशी मागणीही केली आहे। शिरूरमधील कवठे ते दारूच्या नशेत स्वतःच्याच पोटावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। योगेश अशोक लोळगे असं मृत तरुणाचं नाव आहे। योगेशला दारूचं व्यसन होतं। गुरुवारी रात्री दारू पिऊन योगेश आला होता।
योगेश चाकू घेऊन पत्नी वर्षा यांच्या पाठीमागे लागला। यावेळी त्यांनी घरातून पळ काढला। पतीने घराचा दरवाजा बंद केला। शुक्रवारी सकाळी दरवाजा उघडून पाहिलं असता योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। दरम्यान यापूर्वीही असे अनेक वेळा चाकूने वार करून घेतल्याचा प्रकार घडला होता, त्यामुळेच त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही। दारूच्या नशेत मला चाकूने मारेल या भीतीने रावडेवाडी येथे निघून गेल्याची फिर्याद पत्नी वर्षाने दिली आहे। याबाबत पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।